हाय, हॅलो. मी दीपाली. तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता खूप थंडी पडली आहे, त्यामुळं आपल्याला पौष्टिक लाडूच्या खूप ऑर्डर आहेत किंवा आपण जरी बिझनेस करत नसलो, तरीही घरीही आपण खूप प्रकारचे पौष्टिक लाडू बनवू शकतो. आता मला होती 4 ते 5 किलोची मेथी लाडूची ऑर्डर. आता मेथी लाडूची ऑर्डर आहे म्हटल्यानंतर मेथीचं कूट म्हणजे जी मेथीची बारीक पावडर असते, ती विकत आणण्यापेक्षा आणि विकतची पावडर महागही बसते. त्यामुळं मी घरच्या घरीच ही पावडर बनवते. ही पावडर अगदी भेसळयुक्त असते, म्हणजे चांगल्या मेथीची आणि स्वच्छ केलेल्या मेथीची अगदी घरगुती पावडर ही मी बनवते. जेव्हा आपण बाहेरची मेथीची पावडर आणतो, मेथीचं कूट आणतो, त्यावेळी ती मेथी कसली असेल, म्हणजे खराब तर नसेल ना किंवा त्यात घाण तर नसेल ना, अशा पद्धतीची मेथीची पावडर जर आणायची म्हटलं, तर मला खूप टेन्शन येतं. बाहेरची मेथीची पावडर आणायची म्हटलं किंवा खारीक पूड बाहेरची आणायचं म्हटलं, तरीही मला टेन्शन येतं. कारण आपण कस्टमरला चांगल्या प्रकारचं, चांगल्या पद्धतीचं जर पौष्टिक असे पदार्थ दिले, तर रिपीट कस्टमर आपल्याकडे होतात. थोडाफार त्रास पडतो, पण आपल्याला जर आपला बिझनेस टिकवायचा असेल, तर थोडाफार त्रास आपल्यालाही घ्यावा लागेल. तोही आपल्या नावासाठी. आपला पदार्थ खाल्ला की लोकांना असं वाटलं पाहिजे, की हां, यांची क्वालिटी, यांचे पदार्थ सगळे छान असतात आणि जे हे साहित्य वापरतात तेही खूप चांगल्या प्रतीचा माल असतो यांचा. त्यामुळे यांचे पदार्थ खूप छान होतात. आता आपल्याला होती 4 ते 5 किलो मेथी लाडूची ऑर्डर. खास थंडीत खाल्ले जातात. तुम्हीही घरी नक्की करून बघा. हा लाडू खाताना थोडाफार कडू लागतो, पण तो जरी कडू असला ना, तरी तो आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. खूप लोकं 1 किलो लाडूमध्ये अगदी पावशेर मेथी घालून या अशा पद्धतीचे लाडूही बनवायला सांगतात. मग तुम्हीच विचार करा, मेथी ही किती पौष्टिक असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डॉक्टर लोकच एवढे कडू लाडू घेऊन खातात. आणि आपण काय करतो, करायचा कंटाळा करतो, कडू लागतं म्हणून खात नाही. असं खूप सारं आपण करतो प्रकार. पण अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की करून बघा. आता एकदम साधी सोपी रेसिपी आहे. अगदी छान प्रकारची मेथी बाजारातून विकत आणायची. ती अगदी स्वच्छ करायची व्यवस्थित. त्यात भरपूर अशी घाणही काही काही ठिकाणी असते. जर घेताना आपण स्वच्छ मेथी घेतली तर काहीच हरकत नाही. छानपैकी लोखंडी तव्यात अगदी मंद आचेवर लाल होईपर्यंत मेथी भाजून घ्यायची. अशी लाल होईपर्यंत मेथी भाजून घेतली, की ती मिक्सरच्या भांड्यात जराशी ही मेथी गार झाली, की ती मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि त्याच्यानंतर ते मिक्सरवर फिरवून घ्यायची. पहिल्या वेळेला ती काही बारीक होत नाही. त्याच्यानंतर आपण 2 ते 3 ते 4 वेळा थोडी-थोडी मेथी घालून बारीक करा, नाहीतर मिक्सरचं पातं मोडण्याची शक्यता असते. मला याचा खूप अनुभव आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओत मी हे तुम्हाला सांगत आहे. थोडी-थोडी मेथी घालून आपण ही बारीक करून घेणार आहोत छान प्रकारे अशी. अगदी पटकन होते, याला काही जास्त वेळही लागत नाही. आपण थोडंफार आपलं कष्ट वाचवायला जातो आणि बाहेर पैसे घालवून येतो. हे प्रत्येक महिलेचं कामच असतं असं. म्हणजे थोडंफार कष्ट वाचवायला जातो आणि बाहेर जाऊन आपण मग हीच मेथीपूड, हीच मेथीची पावडर आपल्याला बाहेर खूपच महाग बसते. अगदी 5 मिनिटाचा जर विषय असला तर ते आपण घरच्या घरी बनवावा कोणताही पदार्थ, असं मला वाटतं. आता छान प्रकारे आपण ही मेथी भाजून घेतली आहे. पाहू शकता तुम्ही लाल कलर येईपर्यंत मस्तपैकी अशी. आता आपण एकदा ही फिरवून घेतली आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. आता बऱ्यापैकी ही झाले, पण ह्याच्यापेक्षाही आपल्याला एकदम बारीक पीठ असं हवं आहे. अजूनही आपल्याला एकदा दोनदा बारीक करावं लागणार आहे. आता आपण थोडीफार ही चाळून घेणार आहोत पूड आणि ही चाळून घेतलेली पूड नंतर जो त्याच्यावरती गरा राहतो या मेथीचा, तोही 2-3दा अशा पद्धतीचा, तोही 2-3दा आपण बारीक करून घेणार आहोत. म्हणजे मेथी आपली पुरेपूर सगळी बारीक होते. कुठंही काहीही मागं त्याचा जो गरा राहतो तोही काही शिल्लक राहत नाही. एकदाच अशी पूड केली की ही बरेच दिवस, बरेच महिने म्हटलं तरी टिकते. आणि याचे लाडूही खूप छान, खूप पौष्टिक असतात. आपल्याला हाडं दुखतात म्हणून सुद्धा धरून चला. आपले केस गळतीवरती, आपल्या रक्तावरती असे खूप साऱ्या प्रकारचे मेथीमुळे आपल्याला उपयोग होतो आपल्या शरीराला मेथीचा.
म्हणून तर खूप लोक आवडीनं पौष्टिक लाडू खातात. अशा पद्धतीनं तुम्ही कधीही केव्हाही घरी अगदी 10 ते 15 मिनिटात मेथीची पूड करू शकता. मेथीची पूड करायची अजून खूप साऱ्या पद्धती आहेत. काही महिला डाळं घालतात बरेचसेच, पण ती आपण तूप भातावर खाण्यासाठी ती मेथीची पूड वेगळी असते आणि ही लाडूसाठी बनवलेली पूड वेगळी असते. आता किती छान आणि किती बारीक ही पूड झाली आहे पाहू शकता बघा हातात घेऊन. अगदी मस्तपैकी अशी एकदम बारीक झाली होती. मी एका वेळेला नाही म्हटलं तर 1 किलो मेथीची पूड करून ठेवते. पूर्वी मी काय करायची, जात्यावरती मेथीची पूड करायची, पण आता ते शक्य होत नाही. त्याला पण खूप वेळ लागतो. म्हणून आता घरच्या घरी मिक्सरवरती बनवते.